अहो पण नंदाबाई मग आणीच नाही का तो चरणही आला होता, आपला अनिलही आला होता ना, आणि बबन बबन तर एवढा घाई करतो बबिताचा नवरा, तो तर एकदम असा आहे. अहो राहू दे, बायाने पाठवून दे तू आज, काही ठेवू नको बिनफालतू दुसऱ्याच्या घरात त्याला भांडणं आपले त्यानं. एका दिवसानं काय होऊन राहिलं तू आलं पाठवून दे ना त्याले, तिने सांग निर्मला घेऊन ये म्हणा बायाले. दादा काही भांडणं गिणणं नाही लागत. भांडणं लागायला कायले भांडणं लागते का? मीच ठेवलं त्याले तेव्हाले. मी म्हटलं राहू द्या आजच्या दिवस राहा, ते पोरगी माई सून गेली ना आता, तिच्या भावाने नेलं तर आता राह म्हटलं. एकदम आता बाकीचे पाहुणे गेले, ह्या जाय घर कसं असं खाली खाली होईल ना का, तर म्हणून नाही का मीच म्हणलं त्याले राबा. आता हे जवळचे आहे वहिनी गिनी बाया गिया ह्यावाल्या, तर म्हणून राय म्हणलं. बाकीच्या कुठं राय म्हणून राहते तरी का बाकीचे. राहू दे ना आजच्या दिवस रातच्या रातून, आणि उद्या सकाळी लागेच पाठवून देतो 12-1 वाजेपर्यंत. तू सांग त्याच्या नवऱ्याला समजावून थोडसा, आताच काही जाऊ नको, नंतर जातो 8-9 वाजता. ते म्हणा आल्या नाही तर तवा म्हणजो आत्ताच फोन आला होता म्हणा, त्याला काही बस भेटली नाही म्हणा, बस हुकली म्हणा त्याची वाली, बसच नाही भेटल्या म्हणा, तर म्हणून वापस आल्या म्हणा त्यावाल्या, तिथं वापस गेल्या म्हणा. तर आजच्या दिवस रातची रात राहते म्हणा, उद्या सकाळी येते लागेच म्हणा, असं सांग. नंदा तुला तर आपत असा लिओ माय, तू खोटी बोलून बोलून राहिली, बाया खोट्या बोलून राहिल्या, तर मला खोट्या बोलायला लावतं काय हो तू. काय म्हणते आई बाबा? येत नाही म्हणते, अजून किती दिवस राहील म्हणते. झालं ना आता लग्न फाकणं सर्व आपटलं, ये ना म्हणा तिले घरी. इले पाहिले कुणी नाही राहत, एकटी धांदल होती हिची रोशनीची. बाबा बोलवा तिले. मला भाजरून राहिला भाजराले, तुझी माय नाही होय, आत्या होय तुझी माझी नंदाबाई होय. रुची बाबाले बोलवायला लावा ना, माझी आई बी नाही आहे, आणि आई पण तिकडे जाऊन बसल्या, सर्व बायाच तिकडे आहे. मला त्याला जेवण देणे आहे आपल्या बबिता मावशीच्या घरी तिकडं. सकाळी संध्याकाळी तुमची बहीण देऊन नाही राहिली जेवण, तर मला द्या लागून राहिलं. बरं द्याले काही नाही, पण बाईले पाहिले कोणी राहत नाही जी, किती उशीर होते जी मले. आई किती दिवस राहते जी तिथं, पाहुणसारच खाऊन राहिले का काय बाय, एवढे दिवस झाले तर त्याचं मनच नाही भरलं अजून पाहुणसारानं. काही नाही, मी म्हणलं होतं त्याला 8 दिवस राहा, पण त्या नाही म्हणून राहिल्या, म्हणून मग मी का नाही आजच्या दिवसच ठेवलं त्याला. मोठ्या मुश्किलनं राहिल्या, नाहीच म्हणे वहिनी. मग आता त्याला साड्या घोड्या घ्या लागन, आता ऐरात द्या नाही लागन का त्याला, आता वापस ऐर करा लागन, साड्या घ्या लागन. साऱ्या आता पाहुण्याला वाटून दिल्या साड्या मीनं. आता केवळ जाणार आहे, केवळ न काजल आणाले साड्या गिड्या त्याला द्या लागन, काही घरी आहे. मग मग करा नाही लागन का, चांगलं वाटते का? आजच्या दिवस राहू दे, लागेच उद्या सकाळी 12-1 वाजेपर्यंत पाठवून देतो. त्या पलीकडे नाही जात त्याचे नवरे. मग काय तुला आता काय म्हणते ना काय नाही, तर चहा बहीण माय बिन तर तुला तर टेन्शनच दिलो बाई. आऊ पाठवून द्या लागत होतो बाई त्याला, बिनफालतू काय देऊ बाई. दादा त्या बहिणीच्या मतानं ऐकतही नाही तू. एका दिवसानं काय होऊन राहिलं मला गमन नाही दादा. आजच्या दिवस राहू दे, बरं वाटते, पाहुणे घरी आहे तर बायाचं घरी आहे तर बरं वाटून राहिलं मला बी. मग तुझ्या जवळ चांगलं वाटून राहिलं, राहू दे आजच्या दिवस त्याले. ठीक आहे उद्या सकाळी पाठवू पण द्यायला 12-1 वाजेपर्यंत इकडं गावात आल्या पाहिजे. अहो त्याचे नवरे जाऊ दे, एकच तो मायावाला आपल्या बबितीचा नवरा बबन्या, तेच थोडस हे किरकिर करते, बाकी काही नाही. अनिल सांगितलं ना तर अनिल लय माझ्या शब्दाबाहेर नाही आहे, त्याला सांगितलं तर तोही काही एवढा करणार नाही. पण बबन्या थोडसा जास्त शाळेनं आहे, बाकी काही नाही. बरं सांगतो तू, पण उद्या सकाळी पाठव मात्र त्याने. का दादा उद्या सकाळी लवकर जेवण खावणं करून त्याला लागेच गाडीत बसून देतो मी, टेन्शन नको घेऊ तू. बरं ठीक आहे, ठेवू का मग? हो ठेव. काय झालं बाबा? येत नाही म्हणते आई. अबे त्या मायले घर नाही सोडू शकत, ते निघाले तमतम करत असेल तिकडून, पण हे नंदा बाई तिने काही सुधरू देत नाही. बाहेर अडकवलं तिने अडकवलं, आता बाहेर सोडून येत नाही ना तिने. मग ते आली तर बाकीचे नवरे काय म्हणत बाकीच्या बायाची, म्हणून ते अडकली आहे. आता नंदाबाई म्हणते आजच्या दिवस ठेवतो म्हणते, उद्या सकाळी पाठवून देतो म्हणते. मग जाऊ द्या, एवढे दिवस तर झाले, 5 दिवस झालेच तरी आजच्या ना, उद्या सकाळी येऊन जाईल. झालं का 2 दिवस झगडा पाडला फक्त, आणि झालं तिचं वाला. अजून जा शांताशी, आणि बाबू तू बायको सुधारते हे वाई सुधारतं त्या बायकोचं. सारे तर पाहुणे गेले, माझ्या 2 वहिनी आहे आणि एक माय नणद आहे, तिघी जणी आहे. आणि कोण घरातल्या 2-4 बाया राहिली. एवढ्या जणांसाठी तिने साबुदाण्याची खिचडी बनव म्हणलं. टाको म्हटलं, तिने नाही टाकलं, तिनं साबुदाणा टाकला नाही, तिनं बनवलाही नाही. हे वाई ती वाला आहे ना, सून होई ना तू, आणि बोलाली मग मला मजबूर करता, आणि मग म्हणते माईवाली सासू बोलते, माई सासू अशी माई सासू तशी. ते काम नाही करू दे, तर तू टेमलत होती तर घरात येऊ रडत होती, आणि आता तुला तिनं काम सांगितलं तर तुला काऊन नाही बनवली ते खिचडी? काय म्हणते ते तर काऊन नाही बनवलं ते साबुदाणा, काऊन टाकलं नाही?
आंघोळा पाणी झालं त्याचं वाला सर्व झालं आता त्याला खाले नाही द्यायला उपास आहे तर काही नाही काही खाले द्याले हा काय म्हणू इथं काही बनवलंच नाही ना मग तुझ्याकडून नाही होत तसं सांगायचं ना बाई मी करतो ना मी राहिली त्या भरोशावर कोणतं काम सांगू राहिली अंगवणी ना हा अंगवणीनं सांगाले रे सांग आता तू सांग मला पहिले आता तुला बनवतो त्या बायकोले तू सांग आता भिजन करी साबुदाणा आता काय देऊ रे त्याला मी बाहेरून कुठून आणून देऊ आता मंदिरात झाले टाइम राहिले पूजापाती घरीच करून राहिल्या त्यावाल्या आणि मी पण आता आंघोळा पाणी झाल्यावर आता त्याला काय देऊ आता बोल ना तोंड नाही का तुले नुसती पाहून राहिली मगांपासूनची सागरजी मी सकाळपासून उठलेली आहे माया पण उपास आहे मला काय माहित नाही राहणार आहे का साबुदाणा रात्रीच मी भिजूही टाकला सगळं बनवून ठेवलं चिप्स बनवले आलू उकडून सगळं केलं मी ना आईले माहीतच नाही काही आई इकडंच बोलून राहिल्या माया समोर येऊ नाडे विकत आणले होते ते बी मी ना कुकर मधून शिजून काढले केलं नाही तर काय यायले माहीतच नाही काही किचन मध्ये चाला बरं म्हणा यायले इथंच ह्या मोक्या पाहून राहिल्या मला बोलासाठी ते म्हणून राहिली अजून मोका पाहिजे म्हणून मायावाले पोराला भडकवतो का मायाविषयी आणि तू कधी बनवलं मी तर आताच आली व स्वयंपाक घरातून मला तर काही दिसलं नाही तिथं काय दिसणार आहे यायले दिसाले चांगलं पांतवास दिसन का नाही हाय नाही तर काय गॅस वट्ट्यावर एका साईडले झाकून ठेवलं मी सर्व काही तर चिप्स तळून ठेवले साबुदाण्याची हे खिचडी बनवून ठेवली रताळे उकडून ठेवले सर्वच तर केलं मी चाला बरं दाखवतो बनवलं का तू ना मग सांगायला काय तोंड नाही का तुला बनवलं म्हणून मला नाही दिसलं माय नवीन डोळे नाही आहे म्हणून नाही दिसलं तुला काय होते सांगाले जाय प्लेटा कर ना दे त्याला नेऊन प्लेटा करायला झाली त्याची पूजा गिजा जा नेऊन दे हो देतो ना देतो नेऊन प्लेटाही करतो आणि देतो लिहून तुम्हाला देऊ का तुम्हाला देऊ का म्हणजे माय उपास नाही का आण मग इकडे लवकर प्लेटा करून आण थोडंसं फराळाचं खाऊन घेतो आणि त्याला नेतो बाहेरच्या मंदिरामध्ये नाही आले हो आली न सांगितलं काऊन नाही केलं तसंही तू सकाळी सुटून आणि मग सांगायचं ना तिने बनवल्यावर काय असं बनवलेलं आहे मी इथं ठेवलेलं आहे सांगायला काय झालं काय एवढे शिवा खाल्ले असते काय एवढी बोलली असते बिनफालतूच करा आता तुला जी सागरजी आंघोळ पाणी सगळं करून मी सगळं कानी खाप्याचं बनवून ठेवलं आता कपडे धुवाले मी तिकडं गेली कारण की कपडे सगळ्याचे तसेच पडलेले होते तर मग मी ना कपडे याच्यात टाकले वॉशिंग मशीनमध्ये झाडू मारला फरची पुसली आणि मग माझ्या लक्षात काही राहिलं नाही मग आईले जाऊन पाहिले तर पाहिजे काही नाही काही बनवून ठेवलं ससनबाईनं त्याईले का होते जाऊन पाहिले इथं आल्या डायरेक्ट आपल्या रूममध्ये बोलाले मले बोलायला काही चान्स देऊ नको काही असं असलं ना तर तिला पहिले सांगायचं म्हणजे ते बोलणारच नाही आणि तिला काही बोलण्याले कारण भेटणारही नाही ते काय माहित होतं का ते एवढूशा गोष्टीले बोलणार म्हणून मला वाटलं त्याने माहित असन बा मी केलेलं आता वाजगीस तर जातेस ना आपण काही तडतोड केलं म्हणजे वाज जात नाही का त्या तिकडं बाहेर बसून होत्या म्हणा असं काही नाही तर दोघी तिघी जणी त्याच्या आंघोळा पाणी झाल्या होत्या तर तिकडं बसल्या होत्या गोष्टी करत त्याचं लक्ष नव्हतं पण तरी पण आईचं काम होय ना पाहायचं जाऊ दे झाले काही तुझे काम झाले असं तर तू नाश्ता गिस्ता कर चाल तुझ्या मंदिरात घेऊन जातो आई नाही रागवून का मग त्या ऑटो करून चालल्या मग आई बोलत नाही आपल्याला काय मंदिरात चाले बोलणार आहे का ते तुला याचं नाही का माझ्यासोबत नसणं याचं ते सांग मग तिकडून नाही म्हणशील नेलं नाही नाही येतो ना मी येतो ना साबुदाण्याची खिचडी खातो आणि येतो तुमच्यासाठी आणि बाबासाठी स्वयंपाक बनवलेला आहे मी जेवण आणू का तुमच्यासाठी जेवलो मी आईन दिलं होतं म्हणजे बाबासोबतच जेवलो आता आले का जी तुम्ही अरुणजी किती वेळची वाट पाहून राहिली जी मी वाट पाहिले माझी आंघोळ व्हायची आहे ना आंघोळ व्हाले बरं झालं तुम्ही आले तर आंघोळ व्हायची आहे म्हणजे ना पूजा ते काय कपडे घेऊन गेलो होतो मी आंघोळ का पाहून नाही गेली तुला आंघोळ आजी आई होती तर पात्र आहे इकडे तुमचं बाथरूम नाही का बाहेर आहे आणि कोणी आलं बसकन काही मला भेव लागते म्हणून मी थांबली एक जण असलं पाहिले कोणी तर मी पटकन आंघोळ करून येतो बा म्हणलं पाहिले असलं तर कोणी अडवते मग नाही तर काय तुमचं अंदर कोण नाही बांधलं जी बाथरूम असं बाहेरच आहे ते बी कुडाचं काढायचंच आहे मला भेव लागते एकटं असं बाथरूम आंघोळ करायच्या वेळेस असं होई का बरं जाय तू आंघोळ करून ये मी थांबतो अंगणात अहो पूजा आता बांधू ना धीरे बांधू करतो ना मी तू धीर तर आपल्याजवळ पैसे येणं आता आपण मी आता वावरं गिवरं करतो इथं सह्य काही इकडं नाही का मला घनश्यामनं लावूनही दिलेलं आहे तिथं जातो मी आता तिथं थोडंसं आता मायवाला काम गिम बरं आहे तर वाढवू शकते पगार आणि वावरही करतो ना धीरे घरच बांधून पाहिजे ना तुला चांगलं करतो ना नाही मी असं म्हणत नाही तुम्हाला आताच्या आताच करा बा म्हणून पण नाही का मला भेव लागते आई होती ना तर मग का नाही आई पात्र आहे आता घरी कोणी नाही आहे तर मग कोणी भस्कन येते ना हाय का काकून हाय का काका करत त्याच्यामुळे मग असं वाटते का कोणी आलं गेलं तर मग मी काय मग बाथरूम मधून बोंबलू का कोण नाही आहे करून पवन कुठे गेला पवन लिहून ठेवावं लागत होतं अंगणात आपल्या पवन कुठे गेला नाही पवनले नाही म्हणलं मी ना काहीच पोराच्या भरोशावर थोडी ना मी हे करणार आहे खेळून राहिला तो त्याचे ते पोरं होते तर सगळे गेले ना लग्नाले तुमची आई कधी येते जी मला एकटं बोर वाटते आणि त्या छायाताईच्या घरी जाऊशा नाही वाटत जास्त मले मग त्याचे मिस्टर राहते घरी कधी मग त्याचे ते लहान देरगीर राहते चांगलं नाही वाटत मग मला सारखं आईले बोलव ना कधी येणार आहे
उद्या येणार ना ते, उद्या येते, उद्या 12-1 वाजेपर्यंत येते. आताच मी गेलतो निर्मल काकाच्या घरी, तर उद्या येणार आहे ते. बाबाले सांगितलं आई उद्या येणार आहे म्हणून, तर उद्या येते ना ते. येते, जाऊ दे, तिला गेली तर तिला अशी जात नाही हो, कधीच कुठं जात नाही पूजा. आता गेली तू आली म्हणून तिला वेळ भेटला जाले, नाही तर ते घर सोडत नाही. ठीक आहे ना, उद्या येणार आहे का? बरं चाल, बरं जेवण करायला बनवलं ना, भूक लागली मला, दे बरं थोडंसं जेवायला. आंघोळ करून ये पहिले तू, आणि जाय मग दोघे जण सोबतच जेऊ. बाबू तू मी सोबतच जेऊ. बाबाला दिला का डब्बा? बाबा जेवले, डब्बा नाही नेला बाबानं, बाबानं जेवण केलं. होय मग तू लवकर आंघोळ कर आणि मग जेवण करू. तर सर्व तर बनवलं हिनं, पण जाणून बुजून हिनं फ्रीजच्या साईडले नेऊन ठेवलं. हा, दिसलं नाही पाहिजे माझ्या सासूले, आणि मग माझी सासू मध्ये बोमलली पाहिजे. जाणून बुजून केलं हिनं, माहित आहे का? जनमुजून कराले हे अशी चालाकीपणा करून राहिली का? हिले दाखवतो ना मी, थांबणं पाहुणे जाऊ दे, आणि माय पोरगी येऊन राहिली, माय पोरीले जाऊ दे, मग सांगतो इले कसं राहते राणीले. तर मला शिकून राहिली का बाई तू? त्याच्या नजरेत पाडाले पाहून राहिली मला, नाही हे इले दाखवतो मी. तरी तर म्हणलं मी इकडं आली स्वयंपाक घरात, मला सर्व खाली दिसलं, कुठं दिसलं नाही. आतापर्यंत साऱ्या गोष्टी दिसे मला ना, आताच नाही दिसलं. दिसाले इथं फ्रीजच्या साईडले ठेवलं काढून तिनं सर्वच्या सर्व. काय दिसणार मग मला? हे तुला मामीले ना आत्याला घेऊन जायचं आहे ना मंदिरात, मग कर ना लवकर लवकर. इथं काय उभी आहे तू? कोणता विचार करून राहिली? नाही रे, विचार काय करू मी? आ, हे राणी म्हणलं इथं फ्रीजच्या साईडले ठेवून दिलं बाबू हिनं सर्व काही. मला काय दिसणार आहे रे? सांग बरं. त्या नजरेत पाडून राहिली बाबू, जाणून बुजून पाडाले. सारं केलं तिनं, पण लपून इकडं ठेवलं तिनं. लपून ठेवाले मला दिसलं नाही पाहिजे बा म्हणून. माई सासू मला बोला ना, माय नवऱ्याच्या नजरेत माई सासू मग वाईट, असं होय तिचं. हो आई, असू शकते. नाही मी तिला ओळखलं ना, चांगल्या यानं ओळखलं, ते अजूनही काही सुधारली नाही, आणि तू काय माझ्या नजरेत पडशील आई? तू नाही पडत. असू शकते, जाणून बुजून ठेवलंय असं तिनं, काही सांगता नाही तिचं तिच्यावर, म्हणून तर मी भरोसा नाही करत. नाही जाऊ दे, पाहू आपण ती कशी वागते कशी नाही, माहीत तर पडू दे. आपल्या घरी पाहुणे आहे, आपण काही झगडा करू नये. तू काही जास्त बोलू नको तिले, जाऊ दे. नाही तर सर्व पाहुणे आपल्यालाच म्हणन ना, सुनेसोबत चांगले नाही वागत, तुलेच म्हणन, मले म्हणन. हा, बायकोसोबत सुद्धा वागत नाही, ते काही तिचं दाखवून देत नाही, आपलीच गलती दाखवणार आहे ते. मी ओळखतो ना तिले, ओळखून राहिलो धीरे धीरे ते किती नाटकेली आहे तर मला माहित आहे ना. नाटका पाहिजे तर माझ्या लेकरू गेलो आई. मी खरंच तिच्यावर एवढ्या लवकर विश्वास ठेवणार आहे का? नाही ठेवत मी, मला माहित आहे. तू टेन्शन नको घेऊ.